पालेभाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात म्हणून त्या खाव्यात असे कितीही सांगितले तर पालेभाज्यांमध्ये शेपूची भाजी मात्र अनेक जण खायला बघत नाही, कारण ती खाल्ल्यानंतर सतत करपट ढेकर येत राहतात। खरं तर तुमच्यापैकी ज्यांना शेपूची भाजी आवडत नाही त्यापैकीच मीही आत्तापर्यंत होते। पण अगदी खरं सांगते, या दिवाळीला माहेरी माझ्या वहिनीने तिच्या पद्धतीने केलेल्या शेपूची भाजी मी खाल्ली आणि तेव्हापासून शेपूची भाजी ही माझी आवडती भाजी झालेली आहे। त्यानंतर याच पद्धतीने मी ही भाजी माझ्या घरी केली तर माझ्या घरातील सर्वांना आवडली। म्हणूनच आजची रेसिपी ही माझ्या वहिनीच्या पद्धतीने केलेल्या शेपूच्या भाजीची आहे। कदाचित तुमच्या कुटुंबातील सुद्धा ज्यांना ही भाजी आवडत नाही त्यांनाही आवडायला लागेल, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। एक गोष्ट इथे महत्त्वाची आहे की या भाजीला उग्र असा वास असतो, म्हणून ती बनवायची पद्धत थोडी विशेष आहे, जेणेकरून तयार भाजीला उग्र वास येणार नाही आणि करपट ढेकर सुद्धा येणार नाही। नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे शेपूची भाजी बनवण्यासाठी मी शेपूची भाजी स्वच्छ धुवून अशी कापून घेतलेली आहे। त्यानंतर या भाजीसाठी मी 2 मोठे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत। त्याआधी मी शेपूच्या भाजीला कधीही कांदा वापरलेला नव्हता, पण वहिनीच्या पद्धतीने मी आज ही भाजी बनवणार आहे। त्यानंतर इथे मी जवळजवळ वाटीभर मसूरची डाळ घेतलेली आहे, ती 2 तास आधी मी भिजत घातलेली आहे। आता ह्या भाजीसाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे। इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे अर्धी वाटी। त्यानंतर लसूण घेतलेला आहे मी। आता इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। भाजी तुम्हाला किती तिखट हवी त्यानुसार तुम्ही मिरच्या घ्यायच्या आहेत। आणि आता हे सगळं मी मिक्सरला जाड असं थोडंसं वाटण करून घेणार आहे। एकदम बारीक वाटण बनवायचं नाहीये, इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला हे वाटण बनवायचं आहे। एकीकडे मी कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी देणार आहे। त्यातच आता आपल्याला जो कांदा आपण कापलेला होता बारीक तो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। व्यवस्थित परतला की मग आपण जी डाळ आपण भिजत घातलेली होती ती परतवून घेणार आहोत। आपण साधारणपणे तूर डाळ, हरभरा डाळ आणि मूग डाळीचा समावेश आहारात करतो, पण मसूर डाळ ही आरोग्यासाठी अतिशय चांगली असते, तसेच ती पचायलाही हलकी असल्याने आज या रेसिपीमध्ये आपण या डाळीचा समावेश करणार आहोत। यामुळे या भाजीला एक छान चवही येते। मसूर डाळीमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते, तसंच मसूर डाळीमुळे वातदोष वाढतो आणि कफ, पित्त दोष बॅलन्स राहतात। अशा प्रकारे इथे चमच्याच्या साहाय्याने मी मसूर डाळ सुद्धा व्यवस्थित हलवून परतवून घेतलेलं आहे। कांदा आणि मसूर डाळ परतली की आपल्याला जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे, तेही अशाच पद्धतीने व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। आता इथे मी वाटण काढून घेतलेलं आहे एका वाटीमध्ये। आता कधी कधी एवढं वाटणाची गरज नाही पडली तर ते तुम्ही वाटण इतर भाज्यांना सुद्धा वापरू शकता। इथे थोडंसं माझ्याकडनं वाटण जास्त झालेलं आहे, ते मी तसंच ठेवणार आहे आणि जेवढं भाजीपुरते आवश्यक आहे ते मी यामध्ये वापरलेलं आहे। हे सर्व परतलं की आपल्याला जी भाजी आपण बारीक चिरून ठेवलेली आहे ती यामध्ये टाकायची आहे। शेपूच्या भाजीमधील पौष्टिक तत्वे जाणून घेतल्यानंतर तुम्ही आहारात त्याचा समावेश केला तर तुम्हाला त्याचे फायदे नक्कीच मिळतील। शेपूची भाजी ही विटॅमिन सी, ए, लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेज यांनी समृद्ध आहे, जे आरोग्यासाठी आपल्याला फायदेशीर आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पालेभाज्यांना नेहमी मीठ टाकताना थोडंसं कमी टाकायचं, नाहीतर मग पालेभाज्या खारट होतात। आता इथे सर्व भाजी व्यवस्थित मी चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहे आणि आपल्याला ही भाजीसुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। याला शेपूच्या भाजीमध्ये थोडंसं ओलसरपणा असल्यामुळे याला पाणी वगैरे काही टाकण्याची गरज भासत नाही, त्याच्या ओलसरपणामुळेच ही भाजी शिजते। शेपूच्या भाजीमुळे आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते। जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहात तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये या भाजीचा समावेश आवर्जून केला पाहिजे, कारण यामुळे जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाण्यापासून आपला बचाव होतो। यामुळे आपले मेटाबॉलिझम सुद्धा मजबूत राहतं। आता इथे भाजी शिजलेली आहे आणि आता आपली एक शेवटची फक्त
स्टेप यामध्ये बाकी आहे। इथे मी जवळजवळ 1 चमचा असा भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे आणि भाजी पूर्णतः व्यवस्थित मिक्स झालं की मग गॅस आपल्याला बंद करायचा आहे। आपली स्वादिष्ट अशी शेपूची भाजी तयार आहे। तुम्ही जर लक्षपूर्वक पाहिले असेल तर तुमच्या ध्यानी आलेच असेल की ह्या भाजीला अगदी कमी साहित्य लागतं। या अशा सोप्या पद्धतीने शेपूची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा अशा पद्धतीने शेपूची भाजी कशी लागते ते। भारत हा देश खाद्यसंस्कृतीने नटलेला आहे, यामुळे येथील एकच पदार्थ वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवला की पदार्थाची चव आणि रंगत ही वेगळी असते। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा। शेपूची भाजी अशा पद्धतीने केल्यामुळे माझी तर आवडती झाली आहे, तुमची ही नक्की होणार हे मी खात्री देऊन सांगते। शेपूच्या भाजीचे आपल्या आहारासाठी इतके सारे फायदे असल्यामुळे शेपूची अजून एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ते म्हणजे शेपूचे फळ। ही रेसिपी तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवली जाते ते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, माझे या नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। ते तुमच्यासाठी अगदी फ्री आहे पण माझ्यासाठी अगदी महत्त्वाचं आहे। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।